राष्ट्रीय महिला खेळाडू आणि शाहू साखरच्या कर्मचारी ज्योती विठ्ठल शेळके यांना अहिल्यारत्न पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलंय। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने कराड इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण झालं। राज्यातील 300 कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। शाहू साखर कारखान्याच्या कर्मचारी असलेल्या ज्योती विठ्ठल शेळके या राष्ट्रीय खेळाडू आहेत। त्यांनी 100 आणि 200 मीटर धावणे, भाला आणि थाळीफेक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 2004 साली बेंगलोर इथं झालेल्या नॅशनल क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं। त्यानंतर शाहू साखरचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी त्यांना कारखान्याच्या माध्यमातून मानधन सुरू केलं। शेळके यांनी 13 राज्य आणि 9 राष्ट्रीय अशा 22 स्पर्धेत सहभागी होऊन 47 सुवर्ण, 14 रौप्य आणि 4 कांस्य अशी 65 पदकं मिळवली आहेत। महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट खेळाडूचा जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवलंय। खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शेळके यांच्या चारोळी संग्रहाचं प्रकाशनही करण्यात आलं। ज्योती शेळके यांना कराड इथल्या अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। प्रवीण काकडे, माजी आमदार रामहरी रूपनवर, योगीराज गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं। या पुरस्काराबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शेळके यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या।